महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या मायक्का चिंचणी ते सांगलीवाडी या 65 किलोमीटर घोडागाडी शर्यतीमध्ये राडा झाल्याचं सत्य बघायला मिळत आहे। आणि याच वेळी सांगलीमध्ये धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार करत त्यांना पांगवलंय। सोमवारी मध्यरात्री मायक्का चिंचणी येथून या घोडागाडी शर्यतीला सुरुवात झाली। मध्यरात्री 2:30 वाजल्याच्या सुमारास ही घोडागाडी शर्यत सांगली शहरात येऊन पोहोचली आणि याच वेळी शर्यतीमध्ये दुचाकीवरून धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। प्रत्येक वर्षी खरे तर ही शर्यत या ठिकाणी पार पडते, परंतु यावर्षी अतिउत्साही तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडलेली आहे। तर ही घोडागाडी शर्यत सुरू होती, मात्र त्यावेळी अनेक जे तरुण आहेत ते बाईकवरून आले आणि या बाईक स्वारांनी धिंगाणा घातल्याचं कुठेतरी बघायला मिळालं आणि त्याचमुळे त्यांना या तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा केला आणि त्यावेळीची ही दृश्य आपण बघू शकतोय। घोडागाडी शर्यत सांगलीमध्ये दाखल होताच या तरुणांचा धिंगाणा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, आपण सध्या ही पाहतोय सांगलीमध्ये जेव्हा ही शर्यत घोडागाडी शर्यत दाखल झाली त्यानंतर हा तरुणांचा धिंगाणा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, नेमकं काय घडलं होतं? नक्कीच गौरी, खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये या घोडागाडी चांगलीच प्रसिद्ध आहे। अनेक घोडागाडी स्वार या मायक्का चिंचणीपासून सांगलीवाडीच्या 65 किलोमीटर शर्यतीमध्ये सहभागी होत असतात। मायक्का चिंचणी येथे यात्रा पार पडल्यानंतर मध्यरात्री मायक्का चिंचणी येथून या शर्यतीला सुरुवात होते आणि सांगलीवाडीपर्यंत 65 किलोमीटर ही शर्यत असते। अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या या घोडागाडी शर्यतीमध्ये दोन्ही राज्यातील घोडागाडी स्वार जे आहेत ते सहभागी झाले असतात। मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास जेव्हा ही घोडागाडी शर्यत सांगलीमध्ये आली तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या घोडागाडीमध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळत होती। त्यावेळी सुमारे 40 ते 50 दुचाकी स्वारांनी पहिल्या घोडागाडीला कव्हर केलं, त्यामुळे दुसरी घोडागाडी जी आहे ती पुढे येऊ शकत नव्हती। त्यामुळे अत्यंत गोंधळाचं वातावरण या घोडागाडी शर्यतीत निर्माण झालं होतं। खरं तर हे मिरज मार्गे ही घोडागाडी शर्यत सांगलीमध्ये सोडली जाते, परंतु यावेळी त्या घोडागाडीचा जो रूट आहे तो देखील चेंज केला होता। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून ही घोडागाडी शर्यत सांगलीमध्ये आणण्यात आली, कारण की सर्व जे घोडागाडी चालक आहेत त्यांना समान न्याय मिळावा यासाठी ही घोडागाडी शर्यत हायवेवरनं आणण्यात आली होती। परंतु सांगली शहरात आल्यानंतर यामध्ये गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाला। 40 ते 50 जे दुचाकी स्वार आहेत ते पहिल्या क्रमांकाच्या घोडागाडीला कव्हर केले, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता। गाडीचे हॉर्न असतील किंवा तरुणांचा जो दंगा असेल, यामुळे या पोलिसांनी त्या शर्यती आहेत शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकी स्वारांनी लाठीचार्ज करून यांना पांगवलं। त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे जे दुचाकी स्वार आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या गाड्या टाकून या ठिकाणाहून पलायन केलं। परंतु प्रत्येक वर्षी ही घोडागाडी शर्यत पार पडत असते, असा गोंधळ यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नाही। यापूर्वी त्या घोडागाडी शर्यत झाल्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या घोडागाडी शर्यती पार पडत होत्या, परंतु यावेळी झालेल्या अत्यंत चुरशीच्या या घोडागाडी शर्यतीमध्ये मात्र हा गोंधळ झाला। त्यामुळे पोलिसांनी लाठीमार करून या जे धिंगाणा घालणारे तरुण होते त्यांना पांगवल्याचं पाहायला मिळतं। गौरी, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।